शुभ संध्याकाळ. तर चला मग सकाळचं निंबू पाणी तर उठलं या खटल्यातलं, पण आता संध्याकाळचा चहा देतो काळा. आता कसं सात भागली आपली, आपल्याला काही टेन्शन नाही. या मग संध्याकाळचा चहा घ्यायला. सगळा पसारा राहिला अजून घरादारातला, कारण का सकाळपेक्षा तर संध्याकाळी जास्त पसारा पडते घरादारात. आता चुलीवर शिजेल चहा आहे हा, थंडा डुक. फुकाचं खायला भेटलं त्याले स्वस्त, मग काय यालेच म्हणतात. आता सकाळी सगळे घरातले कामं करून घेतले म्या चकाचक. आता संध्याकाळी घरात हात लावायचा काम नाही, बाहेरच सगळे काम आहेत माय आता सध्या. पण इकडल्या खटल्यातला चहा पेली मी आज, तर इकडल्या खटल्यातले काम बी करावं लागते. तरीच तर म्हणलं एवढ्या प्रेमानं चहा कसा काय दिला मला माय मॅट. मशीनवर जा लागते आईचे ब्लाऊज आणायला. आता एक ब्लाऊज आणायला जा लागते तर ठीक आहे, पण तर तीच मला टॉप बी टाकेला, ते टॉप बी घेऊन येतो आता मी. सगळा पसारा तर राहिलाच बाहेरचा. चला मग आता पहिले मशीनवर कपडे आणायला. आता मशीन तर मी घरची चालू केली, पण ते काही झाली नाही. तिला खोल्यालाच न्यावं लागते सर्व्हिसिंगले. तर पाहू मग आता, जसा जसा टाइम भेटला तसा नेतो. आणि मशीनवर जावं लागते आता मला या घरी, पण इकडून तर काही दरवाजा नाही, जावं लागेल तिकडून. चला तर मग तुम्हाला दाखवतो. तर हा आहे कोपऱ्यातून गेट मशीनवालीच्या घरी जायसाठी. हाय घर आमच्या घरातूनच दिसते, पण रस्ता लय दूर आहे. आणि संध्याकाळचं वातावरण आहे, संध्याकाळच्या वातावरणात कोणीच बाहेर निघत नाही, शिवाय मला, कारण की मला अर्जंट आहे, आईले जायचं आहे गावा, आणि आईले पाहिजे आईचे ब्लाऊज. सांगो बाय द्या मग बाई, किती झाले ब्लाऊजचे पैसे. आता एवढ्या गडबडीत ब्लाऊज आणायचं कारण असं की आमची आई चालली आज लग्नाले. धर काय तर खरी कशी शिवली, लावल्यात चिट्ट्या बगलीत. येली तिन्ही आले होते ते, म्हणजे मग कपडा कमी पडला असता, बाया कमी झाल्या असत्या. 10 रुपये तिच्या इकडे राहिले. करा मग तयारी. आईची चालू आहे. कोण कोण चाललं पण चालतं का तू? नाही बापा, मी तर मरीन बाई एवढ्या उन्हात लग्नाला येईन तर. आता इथल्या दिवसाचा हा कोड घेतला म्या. आई म्हणे दादा बंडाटी बांधतीन, पण दादानं काही बंडाटी बांधली नाही ना, काहीच नाही. आणि म्या बी उन्हाळ्याचं कसं आहे माहिती आहे का, अशी ही माती आणायला लागते याच्या खाली लावायला. पण अर्धी माती आणली म्या आणि अर्धी राहू दिली, कारण का सकाळी पोटात काही नसते, एवढी मोठं उचला लागते वजन, तर मग गाठ जाते. आणि संध्याकाळी आणावं तर संध्याकाळी एवढ्या उन्हाच्या झावा असतात का लय. पण आता 2-3 बकेट आणूनच घेतो मी माती. तशा बकऱ्या काही ठेवत नाही जाग्यावर. कुठे माय काळ्या मातीची लय गजगज होते ना, मग ते दरवाजे लावून घ्या ना, पडदा असा करा ना. हा इकडे कधी गळत नाही ना बाई, अव गळत नाही, पण हे बकऱ्याचं मूग बकऱ्या अशा बांधून अशा हवा जागा कशी होईल मग. पाहतो बाई तरी आता तर ती किती मोठी माती आणू आणू बेदम झाली. मी बकऱ्यानं घेतले 4-5 बकेटा. हात माई असे एवढे मातीचे खराब झाले का लय. तुम्हाला दाखवून देतो हे पहा, एक सारखं लाईनीत. हा
मग आणतो आई. इकडून लाईन टाकली आणि एक बकेट भरून ठेवली. आता हे पाण्यानं सगळी भिजवा लागते, नाही तर मग बकऱ्या आमच्या काही ठेवत नाही. काय म्हटलं? टोपले नेऊन टाकले ते बाजूला पाणी. टोपले गाडी नेऊन. तेल फुटाने येते ना आणलं. चला टोपलं नेऊन टाका, राहिलं आपलं भिजव्याचं. हेच असं आहे, मोडा तुमचं बाजरा आणि जाऊ द्या आमचं गधळ. बाहेर नेऊन टाका पुंजा झाडझुडीचा. या बैलाला काही चारा पाणी आहे का नाही? हा, एवढा दम आला का बोलायला चान्स नाही मला. चला मग एवढं लिपून घेतो आता मी. दोन्ही इकडून दरड लिपून घेतली मी मस्त. आता कुळाले बंडाटी बांधायची गरज नाही. आणि आमच्या आईची झाली तयारी. पण काढा लागते दादाले चहाले दूध, कारण की बकऱ्या आल्या संध्याकाळच्या. पहिले पाणी पाजायचं राहिलं आणि सगळं आता पाणी मग पाजणार. पहिले दूध काढून घेतो. चला आईची झाली तयारी गावात जायची. आता जाता बरोबर आईले आहे बाप्पा हळद. हळद आहे तर पिवळी साडी घालून चालली मी. ब्लाऊज कोणतं घातलं? हिरवा. पिवळ्या साडीवर हिरवा ब्लाऊज. ओके. लावली पॉन्ड्स पावडर नाही काही नाही. काही मेकअप डेकोरेशन. तसंच आहे मला. अरे तसंच तसंच कसं तेलकट सारं. लवकर ये जो. देन पैसे नारळ आले. माय बिमार हा ना मी. बिमारीचे पैसे मागता का? अरे मागून असतील ते आणत होतो. बिमार असतो. मातृभूमी आमची. हां. बिमार हा तरी नारळाले पैसे मागू राहिली.